तर लेक्चर नंबर 3 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे, ट्रान्झिशन एलिमेंटचं आणि जे इलेक्ट्रॉन्स आपण भरणार आहोत, ठीक आहे, ते कशा पद्धतीनं भरणार आहोत, कोणत्या सिक्वेन्समध्ये भरणार आहोत ते मी तुम्हाला लास्ट क्लासमध्ये सांगितलं. ओके, तर लेक्चर नंबर 3 आहे आजचं. आणि नेक्स्ट कालच्याच टॉपिकवरती बेस 1-2 क्वेश्चन. काय म्हणत आहे? राईट प्रोबेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम अँड कॉपर. क्रोमियम आणि कॉपरचं प्रोबेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. ठीक आहे, तर प्रोबेबल शब्दाचा अर्थच काय होते? एक्सपेक्टेड. जे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. आता एक्सपेक्टेड काय आहे तुम्हाला? समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करू राहिले क्रोमियमसाठी. आता क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 24. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन 4s आणि 3d. आता तुम्हाला एक्सपेक्ट काय आहे की आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18, 18 आणि 2 20, 20 आणि 4 24 झालं. हे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. ओके, सेम तुम्ही कोणासाठी बघू राहिले? कॉपरसाठी. तर कॉपरचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 29. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन 4s आणि 3d. मग आता या केसमध्ये काय होणार? आर्गॉन 18, 18 आणि 2 20, 20 आणि 9 29. तर हे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. इथं जे लिहिलं आहे हे आहे हे सेमच आहे, तर आपण हे कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. तर हे आपल्याला एक्सपेक्ट आहे, हे प्रोबेबल आहे, पण ऍक्च्युअल मध्ये असं आहे का? ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? याच्यातला एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये टाका, याच्यातला एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये टाका. ठीक आहे, नेक्स्ट. व्हाय क्रोमियम हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आहे आणि नॉट असं आहे ना, म्हणजे असं आहे पण तसं नाही आहे. म्हणजे ते एक्सपेक्टेड आहे आणि हे ऑब्झर्व्ड आहे. असं का? तर मी सांगितलं होतं तुम्हाला की इथं काय होते, 4s मधला एक इलेक्ट्रॉन कुठं टाका लागते? 3d मध्ये. मग 4s मध्ये एकच राहणार आणि 3d मध्ये किती होणार? 5. आणि d मध्ये जर 5 झाले तर हा काय झाला? हाफ फिल्ड. आणि जे हाफ फिल्ड ऑर्बिटल असतात ते काय असतात? मोर स्टेबल. हाफ फिल्ड किंवा कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल काय असतात? मोर स्टेबल. म्हणून 3d आणि 4s जे ऑर्बिटल आहेत त्यांची एनर्जी क्लोज आहे. 3d आणि 4d ऑर्बिटलची एनर्जी क्लोज आहे, जवळपास सारखी. म्हणून एनी सबशेल हॅव्हिंग हाफ फिल्ड और कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हॅव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे जर हाफ फिल्ड असेल किंवा कम्प्लिटली फिल्ड असेल. तर इन ऑर्डर टू गेन एक्स्ट्रा स्टॅबिलिटी, लास्ट इलेक्ट्रॉन इन्स्टेड ऑफ ऑक्युपाइंग 4s ऑर्बिटल ऑक्युपाइज 3d ऑर्बिटल. म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन 4s मध्ये न जाता कशामध्ये जाते? 3d मध्ये जाते. आणि 3d काय होते? धिस रिझल्ट इन हाफ फिल्ड 3d 5 ऑर्बिटल. म्हणून डी मध्ये किती इलेक्ट्रॉन होतात? 5. आणि तो हाफ फिल्ड होते. आणि हाफ फिल्ड कॉन्फिगरेशन काय असते? मोर स्टेबल. म्हणून त्याचं कॉन्फिगरेशन हे आहे, हे नाही आहे. समजलं? आधी मी तसं सांगितलं आहे तुम्हाला ते. नेक्स्ट. मग व्हाय डज कॉपर शो ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का दाखवते? आता ॲबनॉर्मल का दाखवते? म्हणजे जे एक्सपेक्ट आहे तसं दाखवत नाही. एक्सपेक्ट काय आहे? एक्सपेक्ट आहे की कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29 आहे, तर त्याच्या 4s मध्ये 2 असावं आणि 3d मध्ये 9 असावं. पण झालं काय? या 4s मधला एक इलेक्ट्रॉन कुठे टाकला तुम्ही? 3d मध्ये. तर 3d मध्ये 10 झाले, 4s मध्ये 1. तर 3d मध्ये 10 म्हणजे हा काय झाला? कम्प्लिटली फिल्ड. आणि कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल काय असतात? मोर स्टेबल. म्हणजे एक्स्ट्रा स्टॅबिलिटीसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांना ॲबनॉर्मल दाखवलं है ना. बस तेच इथं खाली लिहिलेलं आहे. ओके, कम्प्लिटली फिल्ड 3d 10 पाहिजे है ना. 3d मध्ये किती झाले इलेक्ट्रॉन? 10 झाले. आणि म्हणून त्याचं कॉन्फिगरेशन असं आहे, ॲबनॉर्मल आहे. अशाला काय पाहिजे होतं? असं. आता हे खूप वेळा काढून दाखवलं म्हणून मी परत काढलं नाही. नेक्स्ट. मग आता इथं विचारलं राईट ऑब्झर्व्ड कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फ्रॉम फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज हॅव्हिंग हाफ फिल्ड डी ऑर्बिटल. म्हणजे पहिल्या ट्रान्झिशन सिरीज मध्ये असे कोणते एलिमेंट्स आहेत ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हाफ फिल्ड आहे, है ना. हाफ फिल्ड वाला कोणता आहे? ज्याच्या डी ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. असे 2 आहेत. असे 2 कोणकोणते आहेत? एक आहे क्रोमियम आणि दुसरा आहे मॅग्नीज, है ना. क्रोमियम आणि मॅग्नीज, नॉट मॅग्नेशियम, है ना. मॅग्नीज म्हटलं मी. ओके,
तर क्रोमियमचा सिम्बॉल आहे Cr, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 24 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर काढलं तर हे एक्सपेक्टेड आहे, पण ऑब्झर्ड ते आहे. ऑब्झर्ड मध्ये काय होते, 4s मधला एक इलेक्ट्रॉन कुठे जाते 3d मध्ये, त्याच्यामुळे 3d मध्ये किती होता 5 आणि 4s मध्ये 1. ठीक आहे, पण तेच जर तुम्ही मॅग्नीज साठी बघितलं तर मॅग्नीजचा सिम्बॉल Mn आणि ॲटॉमिक नंबर 25. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर 4s मध्ये 2 आणि 3d मध्ये 5, आर्गॉन 18, 2 20 आणि 5 25. मग याच्यात इलेक्ट्रॉन शिफ्ट करण्याची गरज आहे का, नाही, त्यामुळे याचं एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्ड सारखंच आहे. ओके, आणि याच्या पण डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 5, म्हणजे हाफ फिल्ड ऑर्बिटल वाला जर क्वेश्चन आला तर किती जण आहेत 2 जण, क्रोमियम मॅग्नीज. मग सेम क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात कम्प्लिटली फिल्ड साठी, कम्प्लिटली फिल्ड 3D ऑर्बिटल, मग ते पण 2 जण आहेत. कम्प्लिटली फिल्ड 3D ऑर्बिटल वाले पण किती जण आहेत 2 जण. मग ते कम्प्लिटली फिल्ड वाले 2 जण कोण कोण आहेत, तर त्याच्यामध्ये एक आहे कॉपर आणि दुसरा आहे झिंक. कॉपरचा ॲटॉमिक नंबर किती आहे 29, झिंकचा 30. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन 4s 3d, परत इथं आर्गॉन 4s आणि 3d. आता जर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स भरले तर आर्गॉन 18 आणि कॉपर एक्सेप्शन असते, स्टार करून लक्षात ठेवा है ना. एक्सेप्शन मध्ये 4s मध्ये 1 आणि 3d मध्ये 10 आणि आर्गॉन 18, 2 20 आणि 10 30. तर याच्या पण डी मध्ये 10 आहेत, याच्या पण डी मध्ये 10 आहेत. म्हणजे हे दोन एलिमेंट्स असे आहेत ज्यांचं 3D ऑर्बिटल काय आहे कम्प्लिटली फिल्ड. काय आहे यांचं कम्प्लिटली फिल्ड 3D ऑर्बिटल, कम्प्लिटली फिल्ड 3D ऑर्बिटल. जर तुम्हाला विचारलं तर माहित पाहिजे. क्लियर, ठीक आहे, सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट, मग आता इथं या सगळ्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून दाखवलेले आहे शेवटचे व्हॅलन्स शेल वाले. ठीक आहे, शेवटचं जसं हे सेकंड सिरीज आहे, थर्ड, पहिल्या सिरीजचं तर मी सांगितलंच होतं तुम्हाला, हे सेकंड सिरीज आहे, हे थर्ड सिरीज आहे, हे फोर्थ सिरीज आहे. आता वेगळं काय आहे ते लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू राहिले तर सेकंड सिरीज जे आहे, सेकंड सिरीज कोणती आपली, सेकंड सिरीज म्हणजे कोणती सिरीज 4D सिरीज. सेकंड सिरीज म्हणजे कोणती सिरीज 4D सिरीज. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता वेळेस सेम पॅटर्न आहे ना, सेम पॅटर्न आहे, फक्त फरक कुठे येणार मॉलिब्डेनम मध्ये है ना. मॉलिब्डेनम मध्ये फरक येणार का, कारण 4s मधला, आता इथं 4s नाही आहे, इथं 5s आहे, 5s मधला एक इलेक्ट्रॉन कुठे टाकसाल तुम्ही 4D मध्ये, मग डी काय होईल हाफ फिल्ड, म्हणजे तो एक्स्ट्रा स्टेबल होईल. क्रोमियम सारखा, तर क्रोमियम सारखा कोण असते मॉलिब्डेनम, क्रोमियम सारखा कोण असते मॉलिब्डेनम. म्हणजे हा एक चेंज येणार. अजून चेंज कुठे येणार, इथं कॉपरच्या खाली कोण असते सिल्वर, म्हणजे कॉपर सारखं कॉन्फिगरेशन कोणाचं येणार सिल्वरचं. म्हणजे एक सिल्वर तुम्हाला स्टार करून लक्षात ठेवायचं आहे. याच्या पण काय होणार 3D मध्ये 10 आणि 4s मध्ये 1, जसं कॉपरचं आहे ना, कॉपरचं आहे तसंच कोणाचं आहे एजीचं. क्लिअर, कॉपरचं आहे तसं एजीचं. याच्यात 4D मध्ये 10 आणि 5s मध्ये 1. ओके, आता एक एक्सेप्शन 5 वेळा स्टार करून लक्षात ठेवा, हे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे, ते आहे पॅलेडियम है ना. आणि पॅलेडियम हा एकटा असा एलिमेंट आहे ज्याच्या NS मध्ये 0 आहे ना, म्हणजे त्याच्या 5s मध्ये काय आहे 0. मग 5s मध्ये 0 का केले, कारण 4D मध्ये किती झाले मग 10, 5s मध्ये 0 आणि 4D मध्ये 10. म्हणजे या सिरीज मध्ये डी मध्ये 10 असणारे 3 जण आहेत, मागच्या सिरीज मध्ये डी मध्ये 10 असणारे किती जण होते 2, कोण कोण कॉपर आणि झिंक. आता या सिरीज मध्ये डी मध्ये 10 असणारे किती जण आहेत 3 जण, पॅलेडियम, सिल्वर आणि कॅडमियम, पॅलेडियम, सिल्वर आणि कॅडमियम. समजलं एवढं, ओके. आता बाकी जर तुम्ही आता यांना बघितलं, ठीक आहे, तर तुम्हाला आठवत असेल तर यांचं जनरल कॉन्फिगरेशन आणि ज्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, याच्या आपण NS मध्ये 2च इलेक्ट्रॉन सांगितलेत, एक सांगितलेला नाहीये, 0 सांगितलेला नाहीये. ठीक आहे, म्हणजे इथं जो मॉलिब्डेनमच्या खाली आहे आणि जो याच्या म्हणजे त्यातलाच क्रोमियमच्या खाली मॉलिब्डेनम, त्याच्या खाली W, त्याच्या खाली Hg, याच्या 4s म्हणजे कोणतं होतं ते 4s नाही, याचा कोणता आहे याचा 5s, याचा 6s, याचा 7s, तर त्याच्यामध्ये 2-2च इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे,
मग याच्या चारच दाखवायचे आहेत, हे लक्षात ठेव जा, नाही तर मग आपण त्याच्या खालचं आहे ते असं करत घेऊ. तर ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांचं हेच होतं. याच्यात चेंज झाला का? नाही, या दोघांमध्ये चेंज नाही आहे. त्याच्यानंतर अजून जर तुम्ही बघितलं तर इकडे चेंज आहे ना, म्हणजे गोल्ड साठी चेंज आहे. जसं कॉपरचं होतं तसंच कोणाचं आहे? गोल्डचं. तसंच कोणाचं आहे? आरजीचं. कोणाचं आहे? आरजीचं. म्हणजे यांच्या डी मध्ये किती आहेत? 10. यांच्या डी मध्ये किती आहेत? 10. क्लिअर आहे का? ओके, समजलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायला लागते तर. ओके, तर फक्त चेंज कुठं कुठं आहे ते लक्षात ठेवसाल. या दोघांमध्ये चेंज येते का? नाही, चेंज तिकडे आहे. आणि तिथं पॅलेडियम साठी एक महत्वाचं आहे ना. हे झालं यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे, नेक्स्ट. आता नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला बघायचा आहे तो बघायचा आहे ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय असते? आपण रेडॉक्स रिएक्शन नावाच्या चॅप्टर मध्ये ऑक्सिडेशन स्टेट शिकलेलो आहोत क्लास 11th मध्ये. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे साध्या सोप्या भाषेत एखाद्या कंपाऊंड मध्ये ऍटम वरती जो चार्ज प्रेझेंट आहे, तो चार्ज इमॅजिनरी पण असू शकतो, ऍक्च्युअल पण असू शकतो. तो चार्ज म्हणजेच त्याची काय आहे? ऑक्सिडेशन स्टेट. एखाद्या कंपाऊंड मध्ये एखाद्या ऍटम वर जो चार्ज आहे, इमॅजिनरी किंवा ऍक्च्युअल, त्याला काय म्हणतो आपण? ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे वन ऑफ द नोटेबल फीचर ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट इज द ग्रेट व्हेरायटी ऑफ ऑक्सिडेशन स्टेट दे शो इन देअर कंपाऊंड्स. म्हणजे काय? जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत ते व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. म्हणजे त्यांच्यावरचा चार्ज बदलते, म्हणजे +2, +3, +4, +5 असं. म्हणजे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. हे त्यांची खूप कामाची एक प्रॉपर्टी आहे. आणि लॉस ऑफ 4s अँड 3d इलेक्ट्रॉन प्रोग्रेसिव्हली लीड्स टू फॉर्मेशन ऑफ आयन्स. म्हणजे आयन जे तयार होते त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कुठून कुठून लॉस होते? तर इलेक्ट्रॉन 4s मधून लॉस होते आणि 3d मधून. पण 4s मधले सगळे इलेक्ट्रॉन लॉस होतात, पण 3d मधले सगळे लॉस नाहीत होत. 3d मध्ये जे इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहेत तेच लॉस होतात फक्त. 3d मधले कोणते लॉस होतात? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. पेअर्ड वाले लॉस होत नाहीत. तर द ट्रान्झिशन एलिमेंट डिस्प्ले ऑक्सिडेशन स्टेट इन देअर कंपाऊंड्स. लॉस ऑफ 1 4s इलेक्ट्रॉन लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ m+ आयन. मग आता एक 4s इलेक्ट्रॉन त्यानं लॉस केला, एक लॉस केला म्हणून 1+. जर 2 लॉस केले तर 2+. आता s मधले संपले, आता कशामधला लॉस करेल? 3d मधला. मग 3d मधला समजा एक लॉस केला तर इकडचे 2 आणि त्यातला 1, 3 लॉस केले म्हणजे 3+. 4 लॉस केले 4+. है ना. जेवढे लॉस करेल तेवढा चार्ज त्याच्यावरती येणार. ठीक आहे. नंतर ऍज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इन 3d ऑर्बिटल इन्क्रीजेस. मग आता 3d ऑर्बिटल मध्ये जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त असले आणि जेवढे अनपेड आहेत तेवढे तो काय करणार आहे? लॉस करणार आहे. म्हणून द नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट शोन बाय द एलिमेंट ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जास्त असले तर तो जास्त ऑक्सिडेशन स्टेट शो करणार, कारण तो अनपेड इलेक्ट्रॉन काय करणार आहे? लॉस करणार आहे. ठीक आहे. नंतर स्कॅन्डियम हॅज ओनली 1 अनपेड इलेक्ट्रॉन. स्कॅन्डियम मध्ये एकच अनपेड इलेक्ट्रॉन आहे. इट शोज 3 ऑक्सिडेशन स्टेट व्हाईल मॅग्नीज विथ 5 अनपेड डी इलेक्ट्रॉन शोज 6 डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. ते मी काढून दाखवतो कशा आहेत. ओके, फक्त इथं तुम्ही जे स्कॅन्डियम आहे, स्कॅन्डियम साठी यानं 3 ऑक्सिडेशन स्टेट सांगितल्या. ओके, पण तशा ऍक्च्युअल मध्ये 2च आहेत. याच्यात तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये 3 दिलेला आहे. तर त्यांना +1 बी धरली, पण त्याची +2 आणि +3 या 2च घेतो आपण. ठीक आहे. नंतर द एलिमेंट which give the greatest number of oxidation state occur in or near the middle of the series. मग सर्वात मोठी ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवते? जो सिरीजच्या मिडल मध्ये आहे ना, मध्ये मधला एलिमेंट, नियर मधल्याच्या जवळपासचा एलिमेंट ग्रेटेस्ट नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. आहे ना. म्हणजे ग्रेटेस्ट नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे तुम्ही असंही घेऊ शकता की सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे +2b, +3b, +5, +6, +7 अशा व्हेरायटी ऑफ ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यात जास्त तो मिडल मध्ये दाखवते. जसं की मॅग्नीज, मॅग्नीज +2 पासून +7 पर्यंत दाखवते. म्हणजे मॅग्नीज +2b दाखवते, +3b दाखवते, +4, +5, +6, +7 एवढ्या ऑक्सिडेशन स्टेट मॅग्नीज दाखवते. आता हा सर्व थेरॉटिकल पार्ट झाला, हा थोडा समजायला भारी आहे ना. पण जेव्हा ऍक्च्युअल आपण ते काढून पाहू तेव्हा सोपं आहे. आता ह्या सगळ्या ऑक्सिडेशन स्टेट आहेत, तर ह्या काढायच्या कशा ते शिकवतो मी तुम्हाला.
आता लक्ष द्या, आपल्याला सर्वात आधी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता आलं पाहिजे. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता आलं तरच ऑक्सिडेशन स्टेट काढता येतील. पहिला एलिमेंट कोणता आहे आपल्याकडे? स्कॅन्डियम. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढतो आपण सांगा? पहिले आर्गॉन. आता फक्त लिहिता वेळेस 3D आधी लिहा आणि 4s नंतर लिहा. तसा इलेक्ट्रॉन पहिले कुठे जाणार? 4s मध्ये, नंतर 3D मध्ये. फक्त लिहिता वेळेस पहिले 3D लिहा, नंतर 4s. मग आता मला सांगा, इथं आर्गॉन झाला 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21 झाले 21. आता s ऑर्बिटल किती असते? 1 आणि d ऑर्बिटल किती असतात? 5. आता ह्याच्यात इलेक्ट्रॉन्स भरा. इलेक्ट्रॉन जर भरले तर s मध्ये 2 आहेत, एक वर एक खाली, आणि d मध्ये किती आहे? 1. तर आता हा काय करते? s मधले सगळे इलेक्ट्रॉन लॉस करते. मग याच्यात 2 आहेत, हे 2 जर यानं लॉस केले तर +2. अरे 2 लॉस केले तर +2. आणि d मधला कोणता लॉस करते? अनपेअर्ड वाला. तर हा अनपेअर्ड आहे म्हणजे हा लॉस होईल. तर हा +2, त्याच्यासोबत अजून हा एक केला तर +3. म्हणजे स्कॅन्डियम कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवते? +2 आणि +3. समजलं? नंतर दुसरं एक्झाम्पल आहे टिटॅनियम. टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर 22. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर काय येणार? आर्गॉन, नंतर पुढे रे 3D, नंतर 4s. आता याच्यात जर इलेक्ट्रॉन्स भरले तुम्ही तर आर्गॉन 18, 2 20, 20 आणि 2 22. s ऑर्बिटल किती असते रे? 1. आणि d ऑर्बिटल किती असतात रे? 5. d ऑर्बिटल आहेत 5. ओके. आता याच्यात मी इलेक्ट्रॉन्स भरतो. s मध्ये किती आहेत रे? 2, एक वर एक खाली. d मध्ये किती आहेत? 2. पण d मध्ये इलेक्ट्रॉन भरायचे कसे? सिंगल सिंगल सिंगल. d मध्ये इलेक्ट्रॉन कसे भरायचे? सिंगल सिंगल. झाले. मग आता हा कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल? शेवटच्या यातले काढून टाका. किती आहेत? 2. हे जर दिले तर +2 दाखवेल, है ना? मग अनपेअर्ड वाला देते +2, हा एक दिला +3, परत हा एक दिला +4. समजलं का? म्हणजे +2 +3 आणि +4. समजलं? तर कोणकोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवते टिटॅनियम? +2 +3 आणि +4. ठीक आहे. नेक्स्ट टिटॅनियम झाल्यावर व्हॅनेडियम. ठीक आहे. व्हॅनेडियमचा ॲटॉमिक नंबर 23. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं काय होईल? आर्गॉन, नंतर 3D आणि 4s. आता इलेक्ट्रॉन भरले समजा काय होईल? आर्गॉन 18, 2 20 आणि 20 आणि 3 23. s ऑर्बिटल किती आहे? 1. d ऑर्बिटल किती आहेत? 5. d ऑर्बिटल आहेत 5. आता इलेक्ट्रॉन भरा. इलेक्ट्रॉन भरले तर s मध्ये 2 आणि d मध्ये किती आहेत रे? 3. कसे भरणार? सिंगल सिंगल सिंगल. मग हा कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल? इथून 2 लॉस करेल तर कोणती दाखवेल? +2, है ना? इथून 1 +3, परत 1 +4, परत 1 +5. म्हणजे +2 पासून +5 पर्यंत दाखवेल. ठीक आहे. व्हॅनेडियम झाला. आता कोण आहे? क्रोमियम. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर 24, है ना? क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर 24. आता याच्यासाठी काय येणार सांगा? पहिले आर्गॉन, नंतर 3D, नंतर 4s. आता इलेक्ट्रॉन भरा. 18. आता हे एक्सेप्शन आहे, विसरायचं नाही. हे एक्सेप्शन आहे क्रोमियम. याच्या 4s मध्ये 1 आणि 3D मध्ये 5. आता s ऑर्बिटल 1 आहे आणि d ऑर्बिटल 5 आहेत. d ऑर्बिटल किती आहेत? 5. आता याच्यात इलेक्ट्रॉन्स भरतो मी. ठीक आहे. किती येणार? s मध्ये 1, इकडे 5 आहेत. कसे भरणार? सिंगल 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 सिंगल. झाले 5. बरं, मग काय दाखवेला? इथचा 1 दिला तर +1, अजून एक दिला +2, अजून एक दिला +3, अजून एक दिला +4, अजून एक दिला +5 आणि अजून एक दिला +6. +1 पासून +6 पर्यंत. क्लिअर आहे का? समजलं इथपर्यंत? ठीक आहे. तर एवढ्या डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवते? क्रोमियम. ओके. नंतर आता क्रोमियम झाल्यावर कोण आहे? मॅग्नीज. क्रोमियम झाल्यावर कोण आहे? मॅग्नीज. मॅग्नीजचा ॲटॉमिक नंबर 25. मॅग्नीजचा ॲटॉमिक नंबर 25. काय होणार? पहिले 1s, नंतर सॉरी एवढं काय काढता डायरेक्ट शॉर्ट मध्ये काय लिहिणार आपण? मॅग्नीज, नंतर आर्गॉन,
3D आणि 4s. आता इलेक्ट्रॉन भरा. काय होईल इलेक्ट्रॉन भरले तर? आर्गॉन 18, 2 20, 20 आणि 5 25, s ऑर्बिटल 1, d ऑर्बिटल 5, d ऑर्बिटल किती आहेत? 5. आता इलेक्ट्रॉन भरा. इलेक्ट्रॉन भरले तर याच्यात किती आहेत? 2, एक वर एक खाली. डी मध्ये किती आहेत? 5. कसे भरणार? सिंगल 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 सिंगल. मग आता किती लॉस करेल? इथचे 2 लॉस केले तर +2, इथचा एक लॉस केला +3, परत एक लॉस केला +4, परत एक लॉस केला +5, परत एक लॉस केला +6 आणि परत एक लॉस केला +7. म्हणजे +2 पासून +7 पर्यंत. समीक्षा +2 पासून +7 पर्यंत. ठीक आहे. नंतर मॅग्नीज झाल्यावर 26 नंबर आयरन Fe आणि Feचा ॲटॉमिक नंबर 26. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं असेल तर आर्गॉन, नंतर 3D, नंतर 4s. आता याच्यात इलेक्ट्रॉन्स भरा. किती? आर्गॉन 18, 2 20 आणि 6 26. आता हे s ऑर्बिटल किती येणार? 1 आणि d ऑर्बिटल किती येतील? 5. 1 2 3 4 5. आता इलेक्ट्रॉन भरा. इलेक्ट्रॉन भरले तर s मध्ये 2, एक वर एक खाली. डी मध्ये 6. पहिले कसा भरायचा? सिंगल 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 सिंगल. किती झाले? 5. आता पेअरिंग करा 6. मग आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं? s मधले लॉस करते, नो प्रॉब्लेम. यानं लॉस केले, काय दाखवला? +2. आणि इकडे रे, इकडे फक्त डी मधले कोणते लॉस करते? अनपेअर्ड. पेअर वाले करते का? पेअर वाले करत नाही. जोडी तुटत नाही. सिंगल वाले भागो, है ना? तर काय येणार? इथून एक गेला तर हे 2 आणि हा एक किती? 3. परत एक गेला 4, परत एक गेला 5 आणि परत एक गेला 6. +2 पासून +6 पर्यंत, आहे ना? हे 2 3 4 5 6. समजलं? ठीक आहे. नंतर याच्यानंतर आयरन झाल्या. कोण आहे? कोबाल्ट. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27. कोबाल्टचा 27. काय होणार? आर्गॉन, नंतर 3D, नंतर 4s. आता इलेक्ट्रॉन भरा. इलेक्ट्रॉन भरा. 18, 2 20 आणि 7 27. s ऑर्बिटल 1, d ऑर्बिटल 5. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन भरा. s मध्ये 2, एक वर एक खाली. d मध्ये किती आहेत? 7. कसे भरणार? पहिले सिंगल 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 सिंगल. किती झाले? 5 6 7. मग आता हे दिले तर +2, अजून एक दिला +3, अजून एक दिला +4 आणि अजून एक दिला +5. ठीक आहे. तर ह्या ऑक्सिडेशन स्टेट तो दाखवते. डी मधले कोणते देणार? अनपेअर्ड. पेअर्ड वाले देणार नाही. ठीक आहे. नंतर कोबाल्ट झाला. नंतर कोण आहे? निकेल. आता निकेलचा ॲटॉमिक नंबर 28. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन, 3D आणि 4s. आता इलेक्ट्रॉन भरा. 18, 2 20 आणि 8 28. बरोबर. s ऑर्बिटल 1, d ऑर्बिटल 5, d ऑर्बिटल 5. आता इलेक्ट्रॉन भरा. s मध्ये 2, एक वर एक खाली. आणि d मध्ये 8. सिंगल 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 सिंगल. किती झाले? 5 6 7 8. मग हे 2 दिले तर +2, अजून एक दिला +3 आणि अजून एक दिला +4. अनपेअर्ड वाले देणार. कोणते देणार? अनपेअर्ड वाले. ठीक आहे. पेअर्ड वाले देणार नाही. निकेल झाला. निकेल झाल्यावर रे निकेल झाल्यावर कॉपर. कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी आर्गॉन, 3D 4s. सर्वात महत्वाचं स्टार करा कॉपर साठी, आहे ना? आणि 18 1 19 आणि 10 29. मग आता s ऑर्बिटल किती? याच्यात 1, याच्यात 10. s ऑर्बिटल 1 आणि d ऑर्बिटल 5. 1 2 3 4 5. आता इलेक्ट्रॉन भरा. इलेक्ट्रॉन भरले तर s मध्ये 1 आणि d मध्ये सिंगल 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 सिंगल. किती झाले? 5 6 7 8 9 10. ओके. तर आता अजून याच्यावर मी स्टार लावतो. ठीक आहे. तर हा इथून एक दिला तर +1,
पण कॉपर +2 बी असते. अरे असते का? कॉपर +1 जसा आहे तसा कॉपर +2 बी असते. मग +2 साठी त्याला एक इलेक्ट्रॉन इथून काढा लागेल की नाही, आणि एक इथून काढला तर काय देईल तो +2. याच्यावर स्टार लावा, आहे ना, इथं विकेट पडू शकते आपली. ठीक आहे, तर हा एक एक्सेप्शन म्हणून लक्षात ठेव जा की इथं पेअर्ड मधला बी एक देते तो. ओके, तर हा झाला कॉपर. कॉपर झाल्यावर शेवटचा कोण आहे? झिंक. आणि झिंक जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 30. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 3D आणि 4s. आता इलेक्ट्रॉन भरा, तर आर्गॉन 18, 2 20 आणि 10 30. s ऑर्बिटल 1, d ऑर्बिटल किती आहेत? d ऑर्बिटल 5. आता इलेक्ट्रॉन भरा, s मध्ये 2 आणि डी मध्ये पहिले सिंगल 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 झाले 5, 6, 7, 8, 9, 10. मग आता हा कोणता देणार? यस मधला +2. आणि झिंक इज द ओनली एलिमेंट आहे ना जो काय करते, एकच ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. कोणती? +2. फक्त +2 दाखवणारा एकच आहे ना, दुसरी कोणतीच ऑक्सिडेशन स्टेट झिंक दाखवत नाही, है ना, +2. मग आता तुम्हाला विचारू शकतात की बा हायेस्ट +1 दाखवणारे कोण आहेत? तर +1 दाखवणारा एक कोण आहे? कॉपर. आणि दुसरा +1 दाखवणारा कोण आहे? क्रोमियम, आहे ना, तो एक आहे तिकडे. त्याच्यानंतर हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवते? मॅग्नीज. किती दाखवते? +7, आहे ना, हायेस्ट किती दाखवते? हा +7. एक लक्षात असू दे, आहे ना. म्हणजे 3D सिरीज मध्ये हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवते? मॅग्नीज. आणि किती दाखवते? +7. ओके, हा एक पॅटर्न मध्ये मी तुम्हाला. आता ह्या व्हॅल्यूज आणि ह्या व्हॅल्यूज थोड्याफार मॅच करणार नाहीत, कुठं कुठं मॅच नाहीत करते, है ना, पण तुम्ही अशाच पद्धतीनं त्याला लक्षात ठेवा जसं मी सांगितलं तसं. कारण काही पुस्तकात नाही पहा, कुठं जर बघितलं तुम्ही तर हा स्कॅन्डियम +1 दिलेला आहे आणि कुठं कुठं स्कॅन्डियम +1 दिलेला नाहीये. तर मी काढून दाखवलंच नाही, मी तुम्हाला +2 आणि +3 दाखवला. ओके, आता क्रोमियम साठी इथं +1 मला वाटतं दिलेला नाहीये. हे बघा, क्रोमियम साठी +1 दिला नाही, पण काही ठिकाणी क्रोमियम साठी +1 दिलेला आहे. ओके, तर थोडंफार तो डाटा मिसमॅच आहेच. ओके, नेक्स्ट. मग आता क्वेश्चन, नेम द फर्स्ट रो. रॉ झालं ते काय पाहिजे? फर्स्ट रो ट्रान्झिशन एलिमेंट दॅट शोज +2 ऑक्सिडेशन स्टेट ओनली. ओनली +2 दाखवणारा कोण आहे? झिंक. आधीच सांगितलं मी, ओनली +2 दाखवणारा कोण आहे? झिंक. आयरन एक्झिबिट +2 अँड +3. आयरन दोन्ही बी दाखवते, +2 बी दाखवते, +3 बी दाखवते. मग राईट देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा आणि विच विल बी मोर स्टेबल अँड व्हाय. दोघांमध्ये जास्त स्टेबल कोण आहे? आता मला सांगा, पहिले एफईचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 26. आणि जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं, पहिले 1s 2s 2p 3s 3p नंतर 4s 3d. आता ह्याच्यात इलेक्ट्रॉन्स भरले, काय होईल सांगा? s मध्ये 2, s मध्ये 2, p मध्ये 6, s मध्ये 2, p मध्ये 6 झाले 18. ठीक आहे, उठा उठा, जागे व्हा, है ना. 2 4 6 10 12 18 2 20 आणि 20 आणि 6 26. म्हणजे एफईचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आहे. पण आपल्याला त्यांना काय सांगितलं? Fe2+ आणि Fe3+. ओके, मग Fe2+ साठी 2 इलेक्ट्रॉन काढून टाकायचे. कुठून टाकसाल? शेवटच्या शेल मधून. शेवटची शेल कोण आहे? 4s. मग 4s मधले जर 2 काढले तर 3D मध्ये 6 आणि 4s मध्ये काय होणार? 0. म्हणजे इथं 4s मध्ये काय आहे? 0. आणि इथं काय कराल तुम्ही? Fe3+ साठी. आता कोणासाठी? Fe3+. मग आता 3+ साठी 3 काढा लागतील. 3 कुठून काढसाल? 4s मधून 2 आणि 3D मधून 1. मग 3D मधून जर 1 काढला तर 3D मध्ये किती राहिले? 5. आणि 3D मध्ये 5 आणि 4s मध्ये काय झाले रे? 0. आणि 3D मध्ये 5 म्हणजे हाफ फील्ड. आणि जो हाफ फील्ड वाला आहे तो काय असते? मोर स्टेबल. म्हणजे Fe2+ आणि Fe3+ मध्ये जास्त स्टेबल कोण आहे? Fe2+ आणि Fe3+ मध्ये जास्त स्टेबल कोण आहे? Fe3+. का? कारण त्यानं जेव्हा 3 इलेक्ट्रॉन लॉस केले तेव्हा त्याच्या डी मध्ये 5 झाले. म्हणजे डी काय झाला? हाफ फील्ड. आणि म्हणून तो काय? मोर स्टेबल. हाफ फील्ड अँड कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल्स आर मोर स्टेबल. ठीक आहे, असं तुम्ही इथं सांगणार. Which of the first transition series element shows maximum number of oxidation
ऑक्सिडेशन स्टेट अँड व्हाय. कोण मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट दाखवते आणि का? कोण दाखवते? मॅग्नीज. जर तुम्ही मॅग्नीज बघितला तर मॅग्नीजचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 25. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन 3d आणि 4s. तर 4s मध्ये 2 आणि 3d मध्ये किती रे? 5. आता s ऑर्बिटल 1 असते आणि d ऑर्बिटल किती असतात? d ऑर्बिटल किती असतात? 5. आणि याच्यात जर तुम्ही इलेक्ट्रॉन्स भरले, याच्यात जर इलेक्ट्रॉन भरले तर s मध्ये 2, इथं सिंगल 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 सिंगल. तर हा लॉस किती करेल? इथून 2 लॉस करेल आणि हे 5 म्हणजे 7 होऊ शकते हायएस्ट है ना. म्हणजे तो टोटल 6 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. +2 +2 +3 +4 +5 +6 +7. आणि का? कारण त्याच्याजवळ 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत है ना. म्हणजे अमंग फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट मॅग्नीज शो मॅक्झिमम नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ॲज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इन 3d ऑर्बिटल इन्क्रीजेस. 3d मधले अनपेड इलेक्ट्रॉन वाढले तर काय होते? नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट शोन ऑल्सो इन्क्रीजेस. तो ऑक्सिडेशन स्टेट बी तो जास्त दाखवणार. तर मॅग्नीज जवळ 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत म्हणून तो 6 डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. कोणत्या 6 दाखवते? तो कोणत्या दाखवते? +2 +3 +4 +5 +6 आणि +7. एवढ्या वेगवेगळ्या डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट तो दाखवते. Which element in the 4d 5d series will show maximum number of oxidation state? तर जास्त ऑक्सिडेशन मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवते? 4d आणि 5d मध्ये. 3d मध्ये कोण दाखवते? मॅग्नीज. ठीक आहे, 3d मध्ये मॅग्नीज. आणि 4d मध्ये कोण दाखवते? मॉलिब्डेनम. यमो कशामध्ये? 4d मध्ये. आणि 5d सिरीज मध्ये कोण दाखवते? रेनियम आरी. ठीक आहे, तर हा जो आहे हा 5d सिरीज मध्ये. लक्षात असू द्या. 3d मध्ये कोण दाखवते? इथं लिहितो मी. 3d मध्ये कोण दाखवते? मॅग्नीज है ना. 4d मध्ये कोण दाखवते? मॉलिब्डेनम. आणि 5d मध्ये कोण दाखवते? रेनियम आरी. कोण दाखवते? रेनियम. लक्षात असू द्या मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट कोणकोणते दाखवतात. ठीक आहे, मग ठीक आहे. व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मॅग्नीज? मॅग्नीजची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची. मग काढता येत ना आपल्याला. बघा, आपल्याला मॅग्नीजची काढायची आहे. ऑक्सिजनची किती असते रे? -2. मेगा टेस्ट आहे आपली. मेगा टेस्टले रेडॉक्स रिएक्शन नावाचं चॅप्टर आहे. आजचा गुरुवार आहे, आपली शनिवारी टेस्ट आहे है ना. ओके हो. तर इथं ऑक्सिजनवर चार्ज किती आहे? ऑक्सिजनवर चार्ज किती आहे? -2. मग आता mn चा काढा लागते. कसा काढणार? mn वरती माहित नाही किती आहे समजा x. मग काय होणार सांगा? x प्लस 4 वेळा ऑक्सिजन म्हणजे -2 आणि इक्वल टू काय लिहित असतो आपण? जो चार्ज वर आहे, वर किती आहे? -2. म्हणजे x -8 इक्वल टू -2 म्हणजे x इज इक्वल टू -2. -8 इकडे आला तर +8 म्हणजे x किती झाला? +6. म्हणजे इथं मॅग्नीजवर चार्ज किती आहे? +6. ओके. आणि या केस मध्ये जर डिस्कस केला तर इथं ऑक्सिजन काय असते? -2 आणि mn चा माहित नाही. काय घेणार? x. मग काय होईल? x 4 वेळा ऑक्सिजन म्हणजे -2 इक्वल टू वर किती आहे? -1 इक्वल टू -1 म्हणजे x -8 इक्वल टू -1 म्हणजे x इक्वल टू -1. -8 तिकडे पाठवला तर +8 म्हणजे x किती झाला? +7. x किती झाला? +7. म्हणजे इथं मॅग्नीजची ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे, इथं मॅग्नीजची ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे. म्हणजे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. आणि शेवटचा काय म्हणत आहे? राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Mn6+, Mn4+, Fe4+, CO5+, Ni2+. आता हे काढता नाही देत का तुम्हाला? काढता येतात. ज्यानं क्वेश्चन काय विचारो सर्वात पहिले काय काढायचं? तो त्यानं प्लस दिलाय त्याचं घेणदेण नाही आपल्याला. पहिले mnचं काढा है ना. म्हणजे कॉन्फिगरेशन काढता वेळेस आता एक मी काढून दाखवतो, बाकी तुम्ही करजा. जसं mn आहे तर mn चा ॲटॉमिक नंबर किती आहे? 25. बरोबर. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन 4s आणि 3d. अरे असं असते ना, आर्गॉन 4s आणि 3d. मग आता जर तुम्ही mn किती काढला? किती काढा लागते? 6+. मग 6+ चा अर्थ काय आहे? पहिले याच्यात इलेक्ट्रॉन भरणार आहे 18, 2 20 आणि 5 25. आता आपल्याला 6+ पाहिजे. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार? आर्गॉन 4s आणि 3d.
आता तुम्ही किती इलेक्ट्रॉन काढणारा 6 प्लस आहे म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. तर 6 पैकी पहिले शेवटचे यातले म्हणजे 4s मधले चौथा ऑर्बिट शेवटचा आहे, त्यातले 2 काढले तर याच्यात किती राहिले 0. मग 2 यातून काढले तर 4 यातून काढा लागतील, 6 काढणं आहेत ना. मग यातून 4 काढले तर याच्यात किती राहणार 1. म्हणजे याचं कॉन्फिगरेशन हे येणार. मग तसाच त्यांना Mn4 प्लस सांगितला. मग Mn4 प्लस मध्ये काय करणार, आता आपल्याला किती इलेक्ट्रॉन काढायचे आहेत, अरे किती काढायचे आहेत 4. मग पहिले शेवटच्या यातून 2 म्हणजे 4s मध्ये 0 आणि 2 काढणाऱ्यातून तर यात किती राहणार 3. असे तुम्ही काढू शकता. तर तेच इथं लिहिलं आहे, फक्त इथं 4s मध्ये 0 आहे त्यामुळे 4s लिहिला नाही. नाही लिहिला तरी चालते, लिहिला तरी चालते, पण समजण्यासाठी लिहिला पाहिजे. समजून राहिलं. म्हणजे आता बाकीच्यांचे तुम्ही Fe4 प्लस CO5 प्लस Ni2 प्लस घरी होमवर्क करजा, काढता येतील. ओके, तर इथं ऑक्सिडेशन स्टेट नावाचा टॉपिक आपला संपला. बाकी नेक्स्ट क्लासमध्ये.